समाज मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। आषाढी एकादशी दिवशी वैकुंठ नगरी पंढरपूरला जाऊन प्रत्यक्ष पांडुरंग भगवंताचे दर्शन घ्यावे ही अनेकांची इच्छा असते। याकरिता लाखो लोक वेगवेगळ्या दिंडी सोहळ्याच्या माध्यमातून शेकडो मैल पायी चालत येत असतात। पंढरपूर नगरीच्या आसपास आल्यानंतर जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या आता कोठे धावे मन, तुमचे चरण देखी आला, भाग गेला शीण गेला अवघा झाला आनंदू, अशी अवस्था प्रत्येक भाविक भक्ताची होते। अशीच काही अवस्था कुमठे तालुका कोरेगाव येथील गुरु हेबतराव बाबा भजनी मंडळ दिंडीतील वारकऱ्यांची झाली। शेवटच्या मुक्कामातील मार्केट यार्डातील भोजन उरकून दिंडीतील वारकरी चंद्रभागा स्नान आणि मंदिर प्रदक्षिणासाठी गावात चालले होते। साधारण रात्री 1ची वेळ, तरीही वारकरी मोठ्या आनंदाने भजन करत चालले होते। तेवढ्या शेजारच्या रस्त्यावरून सोलापूरचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे चालले होते। दिंडीतील काही वारकऱ्यांनी त्यांच्याकडे जाऊन दिंडीला भेट देण्याची मागणी केली। आपल्या सातारा जिल्ह्यातील कोरेगाव खटावसह इतर भागातील वारकरी आहेत हे पाहून नामदार गोरेंनी लागलीच होकार दिला। दिंडी जवळ येताच तेथील माहोल पाहून काही वेळ ते चांगलेच रंगून गेले। डोक्यावर भगवा फेटा परिधान करत गळ्यात विना अडकवून ते ज्ञानोबा माऊली तुकारामांच्या भजनात रंगले। याशिवाय दिंडी चालक निलेश उर्फ माऊली महाराज यांच्या बरोबर त्यांनी फुगडीचा फेर धरला। ते दोघे फुगडी खेळत असताना उपस्थितांनी राधाकृष्ण पुंडलिक हरदेवचा गजर केला। यावेळी चांगला आनंद मिळाल्याने मंत्री जयाभाऊंचाही शिनवटा केल्याची चर्चा होते। दरम्यान वडूजचे माजी कार्यकारी नगराध्यक्ष रवींद्र शेठ काळे यांचे बेंगळूर येथे आरके ज्वेलर्स नावाचे सराफी दुकान आहे। या दुकानात पश्चिम बंगालमधील सोमशंकर, उत्तम आणि रॉयकी हे 3 बंगाली कारागीर आहेत। ते पर्यटनाच्या दृष्टीने महाराष्ट्रात आले होते। श्री काळे यांनी त्यांनाही पंढरपूर वारीचा आनंद मिळवून दिला। यावेळी भाजप शहर अध्यक्ष प्रदीप शेट्टे, एरळा परिवार संस्थापक धनंजय क्षीरसागर, सौ सारिका क्षीरसागर, श्रीमती लक्ष्मीबाई काळे, राजाभाऊ जगदाळे, अतुल सुतार, अमर सुतार, रामदास शिंदे, विक्रम शिंदे, संदीप चव्हाण आदींसह भाविक उपस्थित होते। एरळा न्यूज साठी प्रतिनिधी सूरज भांडवलकर। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।